नमस्कार मित्रांनो. आज दादाचं हॉटेल बंद होतं, त्यामुळे आम्ही प्लॅन केला मूव्ही बघायचा. मी आणि दादा गेलो मूव्ही बघायला. मूव्ही होता दशावतार. दादा पायऱ्या चढताना एवढे थकले होते की बस त्यांना सांगितलं वजन कमी करा. तसंच गेलो आम्ही. सिक्युरिटी चेकिंग वगैरे केलं. सिक्युरिटी गार्ड असा बघत होता जसं की आम्ही सोनं चोरून आणले. ह्याने तर बाबा एवढं चेकिंग केलं की बस. आणि फोटो काढताना बोलतो की फोटो काढायला अलाउड नाही आहे. दॅट्स इट. त्यांना समजावलं आणि आम्ही गेलो थिएटरमध्ये. थिएटरच्या पायऱ्या चढता 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 असं वाटत होतं जसं कोणता गड चढतो आहे आम्ही. फायनल आम्ही थिएटरमध्ये पोचलो आणि स्टार्ट झाला मूवी दशावतार. अशा संकटाच्या समयी काय करावं दादा? प्रत्येक संकटावर मात करण्याचा एक ना एक मार्ग असतोच, फक्त तो शोधावा लागतो आणि शोधला की तो सापडतोच. आणि नंतर झाला इंटरव्ह्यूमध्ये थोडा आम्ही टाईमपास केला. दादा आणि मी खूप मस्ती करत मूवीचा इंटरव्ह्यू एन्जॉय केला आणि परत स्टार्ट झाली मूवी आणि शेवट झाला मूवीचा व्हेरी इमोशनल. प्रत्येक कोकणकरांनी हा मूवी बघावा. बस. जस्ट आता आपण मूवी बघून बाहेर पडलेलो आहे. मी कोकणातला नाही आहे, तरी पण मला मूवी एवढी इमोशनल आणि हार्ट टचिंग वाटली की दॅट्स इट. मी दादांना विचारतो तुम्हाला मूवी कशी वाटली. असंच आमच्या कोकणात कोणी वाईट नजरेने बघत असेल तर असेच अवतार घेतले जाणार. त्यालाच म्हणतात दशावतार. बाय बाय.